आयोजकांपैकी एकाचा मला मेसेज आला. आपण त्यांना म्हटलं की तुम्हाला योगदान काय, नेहमी मी प्रत्येक कार्यक्रमाकरता योगदान देतो, आपल्याला योगदान काय हवा असेल तो घ्यावा. परंतु त्यांनी तो योगदान न घेता तसे बॅनर लावले. ते माझ्या पक्षाच्या भूमिकेशी विपरीत असल्यामुळे मी त्याचा त्वरित निषेध केला आणि त्यांनी त्याबद्दल मला व्हॉट्सॲपवर माफी मागितलेली आहे. आणि त्यांना मी त्वरित बोर्ड काढण्याचं आवाहन केलं असता किंवा विनंती केली असता, त्यांनी ते बोर्ड काढले नाही. आपण स्वतःची माणसं लावली आणि ते बोर्ड काढलेले आहेत. आपण बोर्ड काढले म्हणजे आपण इतर लोकांपेक्षा काही कमी हिंदू नाही आहे. आपण पण कट्टर हिंदूच आहोत, तो काही विषय नाही आहे. परंतु जो हा कार्यक्रम आहे तो माझ्या पक्षाच्या भूमिकेशी मेळ खात नाही, तो विपरीत आहे आणि तो संविधानाशी पण मेळ खात नाही. म्हणून आपण त्या कार्यक्रमाचा विरोध करतो आहे. आणि हे गैरसमज पसरवायचा जो प्रयत्न लोक करतायत हे मला माहिती आहे, जाणून बुजून करतायत. कोण करताय, काय करताय, आम्हाला सर्व कळते. भारतीय संस्कृतीनुसार आपल्याला कोणत्या कार्यक्रमाची आव्हान पत्र दिले जाते, म्हणजे भेटतात. आम्ही म्हटलं आम्ही येऊ शकत नाही, आम्ही पक्षाच्या विरोधात येऊ शकत नाही, आम्ही इथे येणार नाही. आम्हाला बॅनर लागल्यावर समजले, त्यांच्या नंतर मग आम्ही त्यांना फोन केले. त्यानंतर आम्हाला रिसर सॉरीचे मेसेज पण आमच्याजवळ सेव्ह आहे. नीट नाही, आता त्यांना वाटलं हा संस्कृतीचा कार्यक्रम आहे, त्यांनी बॅनर लावले. पण त्यांना हिंदू राष्ट्राच्या संस्कृतीच्या कार्यक्रमात आम्ही येऊ शकत नाही. भारतीय संस्कृती गुढीपाडवा उत्सवात वगैरे आम्ही असतो. हिंदू राष्ट्र निर्मिती हाच प्रश्न संविधानाच्या विरोधातला आहे, त्यामुळे आम्ही त्यात नसणार आहे. आता समोर आयोजकांनी माफी मागल्यानंतर पोलिसांकडे वादविवाद वाढत भारतीय संस्कृती वादविवाद वाढत असतात. आम्ही निषेध केला. आज या ठिकाणी टी राजा यांचा जो अकोल्यात कार्यक्रम आहे हिंदू राष्ट्र म्हणून, त्यामध्ये आमच्या नगरसेवकांचे काही बॅनर लागले होते आणि हे हेतुपुरस्परपणे लावले गेले आणि वंचित बहुजन आघाडी कशी बदनाम होईल याचं पद्धतशीरपणे निवेदन RSSने केलेलं आहे. आणि जिथे आमच्या पक्षाची भूमिका ही नेहमी RSS विरोधी राहिली, त्या कार्यक्रमाला आम्ही कधी समर्थन करणार नाही आणि आम्ही समर्थन करणार नाही. ह्या सर्व या ठिकाणी जमा असलेले राज्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, शहराचे पदाधिकारी, काही तालुक्यांचे पदाधिकारी, या सर्वांनी आम्ही या ठिकाणी हा निषेध नोंदवतो या ठिकाणी की आम्ही या कार्यक्रमाला समर्थन देत नाही. आणि जो टी राजा जो देशपूर्ण भाषण देतो आणि जर या देशपूर्ण भाषणामुळे पहिलेच हा जिल्हा एक संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यात त्यांना परमिशनच कशी दिली हा एक मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि जर त्यांच्या भाषणानंतर या जिल्ह्यात जर काही परिस्थिती उद्भवल्या गेली तर या संपूर्ण जिल्हा प्रशासन तसा पोलीस प्रशासन जबाबदार राहील. यासाठी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज कलेक्टरांना आणि SP ना निवेदन देणार आहोत.